पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज काय स्पेशल, तर आज आहे पावभाजी स्पेशल। तर बघा, खूप साध्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे आणि माझ्या सगळ्याच रेसिपी ह्या खूप साध्याच पद्धतीने असतात आणि तुम्हाला सगळ्यांना आवडतात, मला कमेंट येतात, खूप छान वाटतं। जर कोण नवीन असतील ना ताई, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला अशाच जर नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर बघा, खूप कमी साहित्यामध्ये मी ही पावभाजी आपली बनवलेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर चला आपण पुढे साहित्य बघूया पावभाजीसाठी लागणार। तर बघा, यासाठी मी घेतलेला आहे हिरवा वाटाणा, फ्लावर घेतलेला आहे, दोडका घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे। बटाटा आणि फ्लावर हे जास्त प्रमाणात घ्यायचं। इथं शिमला मिरची घेतलेली आहे आणि एक वांग घेतलेला आहे। तर तुमच्याकडे जे अजून जास्त दुसऱ्या अवेलेबल असतील ना भाज्या, तरी तुम्ही त्या ऍड करू शकता। गाजर असं म्हणजे व्यवस्थित मऊ शिजणाऱ्या ज्या भाज्या असतात ना, त्या तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता। तर बघा, इथं मी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचे वाटण केलेलं आहे। पावभाजी मसाला, मॅगी मसाला, मीठ आणि आपलं घरचं तिखट। तर घरचं तिखट वापरायचं, झणझणीतच पावभाजी असेल तरच खायला आपल्याला टेस्टी लागते। तर बघा, मी हे आता जो आपण भाज्या घेतल्या होत्या ते मी कुकरला व्यवस्थित 3 ते 4 शिट्ट्या मी व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत आणि आपल्या ज्या एकत्र केलेल्या भाज्या आहेत ना, त्या व्यवस्थित आपल्या अशा शिजलेल्या आहेत। तर बघा, मी त्यांना असं व्यवस्थित बारीक करून घेत आहे। तर बघा, आपण कढईमध्ये तेल आता घेत आहे। पावभाजी झणझणीत असेल तरच खायला खूप टेस्टी लागते, त्यामुळे आपला घरचा जो रेग्युलर मसाला असतो ना, तो यूज करायचाच। फक्त पावभाजी मसाला यूज करून नाही एवढी टेस्टी लागत। तर बघा, या ठिकाणी मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं हे वाटण मी यामध्ये घालत आहे। तर त्याला पण आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर बघा, या ठिकाणी आपण कांदा आता वापरत आहे। तर कांद्याचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे। पावभाजीमध्ये कांदा जास्त असेल ना, खूप टेस्टी लागते ही पावभाजी। कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे। तर बघा, कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण टोमॅटो ऍड करणार आहे। कोण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही ही वापरतात। ग्रेव्ही वापरली एक वेळेस ग्रेव्ही वापरायची, एक वेळेस असं बारीक कट करून केलं तरी चालतं। दोन्ही पद्धतीने केलं तरी चालते। आणि कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय होण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकत आहे। तर बघा, हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर बघा, आपण इथं पावभाजी मसाला टाकत आहे, मॅगी मसाला टाकत आहे आणि आपलं घरचं लाल तिखट। झणझणीत अशी आपली पावभाजी तयार होणार आहे। तर बघा, खूप टेस्टी लागते। या पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि तुमची पद्धत मला नक्की कमेंट करून सांगा। तर बघा, आपण जे आता बारीक केलेलं जे भाज्या होत्या ना, ते आता आपण यामध्ये घालणार आहे। परत एकदा आपण व्यवस्थित हे सगळं हलवून घेऊया। बघा, आपली ही पावभाजी खायला